ते मागे दुकान आहेत ना त्या साईडला उभा असतो शूट करायला. घोंगराच्या तालावर बाप्पा नाचे. परळच्या राजाचा हा भव्य असा गेट. हा हा काय भारी आहे ना, काय सुंदर गेट आहे. मुंबईचा राजा. 8 वाजता इथून पालखी निघते. वरती झुंबर वगैरे लावलेत. राजा तेजू काया. ते दुसरं गणपती बाप्पा मोरया, गणपती बाप्पा मोरया बोलत बोलत चालले. इकडचं कसं काय गोष्टी आहेत आपण आगमनात बघितल्या ते माहिती आहे. डान्सर आता गणपती बाप्पा बसले तर इकडचं लालबाग कसं आहे त्याला हे सरप्राईज मिळणार आहे. त्याला मी नाही म्हणून सांगितलं की मी नाही येते, वेळ नाहीये. मेरा रवी तू पुढे पुढे काय काय बोलतो, काय काय ते ऐकावं असं वाटतं. म्हणजे इतकं सुंदर वाटतं. नाही हाय काहीच नाही, हाय काहीच आमचं काम आहे. पटना अनुवादिया ओम गण गणपतये नमः. हाय कसा मी रॉ ब्लॉग बनवतोय. म्हणजे तुम्ही देखील इकडे फिरत आहात, इथून जात आहात असा तुम्हाला म्हणजे एक बोलतो ना अनुभव होईल. चला लिफ्ट मध्ये. अरे माणसा, मी त्याला किती वेळा बोललो की मला बोलव घरी, बोलव घरी, बोलवतच नाही तो. आम्हाला वाटलं नुसतं देखावा आहे, पण देखावा नाही. इथे चलचित्र म्हणजे एक शो आहे. शो. स्वागतम सुस्वागतम. वा, अंगावर काटा मारतोय. कुठला घर माहित आहे ना? लाईट लागली ते आपण लाईट दिसते ना तिथे गणपती आहे. तर आपल्या घरी भाऊंचं घर इकडे आहे. यावरून आपण समजतो. नमस्कार सर. आलो की नाही? बारा मंडळ आहेत. अच्छा. 12 मंडळाच्या पैकी आमची कधी येणार. तर रवी दादा आमच्या घरी आला गणेश दर्शन घ्यायला. आणि आई तुमच्या पण पाया पडतो. गणपतीचं दर्शन घ्यायला. रवी कसं वाटलं? मस्त वाटलं. कोकणात आल्यासारखं फील झाला. हां, आम्ही कोकणासारखंच केलंय. हो. आणि इथे लालबागचं दर्शन झालं. हो, मिलिंदच्या घरातच बघा ना लालबागच्या राजाचीच मूर्ती बसवलेली आहे आणि बघून एकदम मन प्रसन्न झालं. धन्यवाद तू आल्याबद्दल. असंच येत जा. असाच येत जाईल. या वेळेला वेळ काढून आलोय, पण बोलो पहिला मिलिंदच्याच कडे जाणार आणि फायनली आपण आलेलो आहे. नाही हाय काहीच नाही, हाय काहीच आमचं काम आहे. तर मित्रांनो आपण आता मिलिंदच्या घरी आलेलो आहे आणि आपल्याला एक छोटीशी मुलगी दिसते. तर ती आता काहीतरी मंत्र बोलणार आहे गणपती बाप्पासमोर. तर आपण पहिला तिला तिचं नाव विचारूया. तुझं नाव? माझं नाव यशवी अमोल खोत. आणि तू आता काय 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 बोलणार आहे आता मंत्र? गणपती स्तोत्र. ठीक आहे, ओके, स्टार्ट. श्री गणपती स्तोत्र. साष्टांग नमन हे माझे गौरी पुत्रा विनायक. भक्तिनी स्मरता नित्य आयु कामा प्रसादते. प्रथमनाव वक्रतुंड दुसरे एकदंतते. तिसरे कृष्ण पिंगाश चौथे गज वक्रते. पाचवे श्री लंबोदर. सहावे श्री विकटनावते. सातवे विघ्न राजेंद्र. आठवे धूम्रवर्णते. नववे श्री भालचंद्र. दहावे श्री विनायक. अकरावे गणपती. बारावे श्री गजानन. देवनावे अशी 12. 3 संध्या म्हणे नर. विघ्न भीती नसे त्याला. प्रभू तू सर्व सिद्धी दे. विद्या त्याला मिळेल विद्या. धना त्याला मिळेल धन. पुत्रा त्याला मिळेल पुत्र. मोक्षा त्याला मिळेल गती. जपता गणपती स्तोत्र. 6 मासात एक फळ. 1 वर्ष पूर्ण होता मिळेल सिद्धी न संशय. नारदानी रचिलेले झाले संपूर्ण स्तोत्र हे. श्रीधराने मराठीत पटना अनुवादिया ओम गण गणपतये नमः. तू कुठल्या शाळेत जाते? मी केनियन अँकर इंग्लिश प्रायमरी स्कूल. आणि कुठल्या स्टँडर्डमध्ये? 3rd A. 3rd A. बघितलं तुम्ही, तिने आता गणपती स्तोत्र पूर्ण म्हटलं आणि ती गणपती स्तोत्र म्हणताना ना जरा इकडे तिकडे तिची नजर नव्हती, फक्त गणपती बाप्पाकडे नजर होती. म्हणजे ती एकाग्र होती त्या बोलण्यामध्ये आणि बोलण्याची टोन पण तुम्ही बघितली एकदम शुद्ध होती.
तर आपण कालचा जो व्लॉग टाकलेला तो शाळेचाच होता आणि त्या लहान मुलांसोबत मला माझ्या शाळेचे दिवस आठवण आले आणि आत्ता यशस्वीमुळे मला पुन्हा ते लहानपणीचे दिवस जेव्हा आम्हाला असे घरातले सांगायचे की गणपती स्तोत्रम वगैरे म्हण, तर ते दिवस आठवण आले. आता आपण आहोत मिलिंद खोत यांच्या घरी आणि माझ्या बाजूला बसले मिलिंद खोत यांची आई. तर आपले सगळे व्हिडिओज बघतात, त्यांना कुठला कॅमेरा आहे ते मला विचारतात, कसं झूम कुठल्या कॅमेराने झूम करतात एवढं विचारतात. म्हणजे विचार करा ते आपले व्हिडिओज किती बघतात. तर आई तुम्ही बोला आता आपल्या रवी चॅनलबद्दल बोला, मिलिंदबद्दल बोला. कसं वाटतं तुम्हाला हे यूट्यूब? तुमच्याकडे यूट्यूबवर खूप येतात. हां, यूट्यूबवर खूप येतात, पण तुझे व्हिडिओ बघते ना मी, ते फार उत्तम आणि चांगले असतात आणि ते बघायला पण आवडतात. म्हणजे कसं तू पुढे पुढे काय काय बोलतो काय काय ते ऐकावं असं वाटतं. म्हणजे इतकं सुंदर वाटतं. माझ्या मुलाचे म्हणजे मिलिंद कोचचे सुद्धा व्हिडिओ छान असतात, ते पण मी बघत असते आणि ते तर आहेत. आणि लाईक तर चालूच असतं माझं. हो, लाईक तर चालूच असतं. आम्हाला तुमचा असाच आशीर्वाद पाहिजे आणि तुम्ही असेच आमचे व्हिडिओज बघा. आणि जर आमच्या व्हिडिओमध्ये काय आम्ही जर चुकत असू, का आम्हाला जर बदल करायचे असेल तर ते तुम्ही देखील सांगा. हो हो हो, ते पण मी बघते की बाबा इथे कुठे चुकलं आहे का. मी माझ्या मुलाला पण सांगते तू इथे चुकलं आहे, इथे हे करायला पाहिजे काय वगैरे. ते मी ते माझ्या मुलाला पण हो, आशीर्वाद आहे असाच राहून मला आमचा आशीर्वाद बस. धन्यवाद. A few moments later. चला मित्रांनो, आपण मिलिंदच्या इथून निघालो आहे घरातून. मस्त गणपती बाप्पाचं दर्शन घेतलं आणि आता निघालो आहे. आपल्यासोबत मिलिंद पण आहे आणि आता आपण एका ठिकाणी चाललो आहे. जो मित्र आहे आपला अभिषेक चिटणीस म्हणून आहे, तर त्याच्या घरी चाललो आहे. तर त्यांनी ना एक मस्तपैकी ना सुंदर असा ना देखावा उभा केला आहे आणि तो बघण्यासारखा आहे. तर मेरा रवी हां हां ए शोध त्याचा रवी टाक, रवी टाक. आणि त्यांनी ना मस्त असं डेकोरेशन केलेलं आहे. तर आपण तेच शूट करायला आणि गणपती बाप्पाचं दर्शन घ्यायला त्याच्या घरी चाललेलं आहे. त्याला माहिती नाही आहे, पण त्याला हे सरप्राईज मिळणार आहे. त्याला मी नाही म्हणून सांगितलेलं की मी नाही आहे, ते वेळ नाही आहे, पण आपण त्याला सरप्राईज देणार आहे. 2 ते 3 वर्ष गेली तो वाट बघतोय की दरवेळेला सांगतो तो की घरी आहे, पण नाही जायला मिळत ह्या दिवसांमध्ये, कारण की कंटिन्यू शूट चालू असतं ना. तर त्यासाठी तर आता आपण त्याला सरप्राईज त्याच्या घरी व्हिजिट करूया आणि गणपती बाप्पाचं दर्शन देखील घेऊया आणि त्याला रिॲक्शन देखील पाहूया. चला. तर बघ आपण 7 दिवस सगळे युट्यूबर मित्र वगैरे करू आपण. काय गेट बनवलाय रे, वाव. गेटच्या ह्याच्यावरून पाणी पण येते. अच्छा, नाही नको, याला यतीला घेऊन जा, यतीला घेऊन जाऊन असा गेट दाखवा फक्त. हां, येतील ना तुला फक्त गेट जा, यती ह्याच्याबरोबर जा आणि जा गेट. तर मित्रांनो, तुम्ही बघता आहे लालबागच्या राजाचा हा गेट बघताय. हा हा, काय भारी आहे ना, जबरदस्त वाटतो. सजावट तर बघा किती अप्रतिम आहे, क्या बात आहे. गेटच असा वाटतोय ना की गेटच बघत राहावं. मस्त तिथून पाणी वगैरे सोडलेलं आहे. इथे 2 हत्ती आहेत. वाव. चला, गेट बघून झाला. आता ॲक्च्युली आपण गेलो असतो दर्शनाला, पण कसं आहे माहिती आहे काय, आता आपल्याला एका मित्राच्या घरी जायचं आहे ना, तर त्यामुळे ह्या वर्षी ना कुठेच जास्त पॉसिबलच नाही आहे जाण्यासाठी. पण आपण जास्तीत जास्त ट्राय करतो. जर आता इथून चाललोच आहे तर तुम्हाला इकडचा माहोल आणि इकडचं कसं काय गोष्टी आहेत आपण आगमनात बघितल्या, पण आत्ता गणपती बाप्पा बसले तर इकडचं लालबाग कसं आहे तर ते पण तुम्हाला जाता जाता दाखवत जातो. त्यामुळे एक गेट दिसला तर आपण तुम्हाला गेट दाखवला. अच्छा, तो मदत कक्ष वगैरे असतात, काय असतात ते अनाउन्समेंट करणं आणि इतर मार्गदर्शन करणं. ओके. आणि वरती वैद्यकीय पण कक्ष आहे. ओके. म्हणजे कोणी इथे काय झालं, जखमी काय झालं वगैरे. हां हां. आणि खाली ॲम्ब्युलन्स पण ठेवलेली आहे. अच्छा, लालबाग करायला. अच्छा अच्छा, म्हणजे तो मदत कक्ष आहे. हां, ओके. हां हां हां. आणि या ब्रिजला पण बरं आता लाईट केली ना मस्त.
ब्रिजला पण मस्तपैकी लाईट केलेली आहे. क्या बात आहे. आगमनाचे दिवस लक्षात येतात. आगमनाच्या दिवशी कसं एक वेगळंच वातावरण असतं, तसं गणपती बाप्पा बसल्यानंतर देखील एक वेगळाच उत्साह इकडे दिसून येतोय. अच्छा, AC टॉयलेट. चला मित्रांनो, आता आपण थोडंसं पुढे आलो आहे आणि तेजूकायाचा राजा इकडे बसतो पुढे आणि तिथून बाहेर आपण माहोल बघत जाऊया. वा, आता इकडे कसं एक वेगळाच उत्साह बघायला मिळतोय ना. अजून तर नमस्कार नमस्कार, काय म्हणता? मजेत ना? हां, जर आम्ही पण आता फिरतोय, मित्राच्या घरी जातोय आणि जाता जाता बोललो ॲटलीस्ट आतमध्ये नाही जाऊ शकत, पण बाहेरून तरी दाखवूया. माहिती आहे डान्सर आर्यन्स गोविंदा पथकाचे, म्हणजे आपण जे काका आहेत ना, हां डान्स करणारे ते काका. आम्ही इथलं लालबागचे रहिवासी. गोविंदाला तिकडे जोगेश्वरी, ओके. गणपतीला लालबाग इकडे असतो. इकडे गणपतीला केव्हा पण असतो आपण इकडेच असतो. इकडून कामावर जातो. आज मुलगा आपला आलाय पथकातला, त्याला गणपती बघायचे होते म्हणून त्याला दाखवायला आणली. त्याचं दर्शन झालं, तो खुश झाला. आता इथून घरी आता धन्यवाद. चला जाऊया. बघा इथे दुसरं गणपती बाप्पा मोरया, गणपती बाप्पा मोरया बोलत बोलत चालले सगळेजण. आणि गर्दी तर तशी आहेच, जशी एरवी असते ना गर्दी तशीच आहे. आणि इथं आहे राजा तेजूकाया, 58 वर्ष. जरा आपण गाड्या बघूया. सो हा आहे मेन गेट आहे राजा तेजूकायाचा. आता आपल्याला काय मित्राच्या घरी जायचं आहे ना, तर त्यामुळे आपण एक नंतर इथे येणारच आहे पुन्हा, आणि पुन्हा आपण मग दर्शन वगैरे जे आहे ना ते तुम्हाला प्रॉपर दाखवू. ॲक्च्युली कसं हा वेगळाच ब्लॉग बनतोय की आम्ही चाललोय, पण आम्ही जाता जाता बोलत ते दाखवूया. नंतर आपण पुन्हा एकदा येऊ आणि मग पूर्ण जे दर्शन आहे ना तुम्हाला आपल्या ब्लॉगच्या माध्यमातून दाखवूया. आता आपण राजा तेजूकायाचा, लालबागचा राजाचा आपण तिथून आलो, पुढे आलो आहे. आणि आता समोर बघा काय सुंदर गेट आहे, मुंबईचा राजा. क्या बात आहे. चला आता आपण थोडंसं पुढे जाऊया आणि जरा जवळून बघूया मुंबईचा राजा. आणि त्याचा हा गेट आहे. किती सुंदर लाईटिंग वगैरे केली आहे, वरती झुंबर वगैरे लावले आहेत. क्या बात आहे. बघूनच कसलं भारी वाटतं ना. क्या बात आहे. चला उज्जैनचा देखावा आहे. ओके. तर इथे उज्जैनचा देखावा दाखवलेला आहे. 8 वाजता इथून पालखी निघते. ओके. आणि पालखी आतमध्ये फिरते. मग वरती फटाके वगैरे, जो उज्जैनचं मंदिर आहे तिथून फटाके वगैरे उडवले जातात. त्यानंतर इथे मग आरती होते, मुंबईच्या राजाची आरती होते. ओके. पण दरवेळी 8 वाजता इथे बरोबर 8 वाजता इथे आरती आपल्या पालखी निघते. चला आता आपण जाऊया पुढे. काही गर्दी खूप आहे ना. आता आपण पुढे जाऊया. आता कसं आपल्याला धावती भेट आहे ही, म्हणजे आपण मित्राच्याकडे चाललो आहे त्यामुळे ही धावती भेट असणार आहे. पण आपण लवकरात लवकर सर्व आपले शूट आटपून इथे येण्याचा प्रयत्न करूया. आता आपण चालत 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 खूप पुढे आलो आणि समोर आहे परळचा राजा गेट आहे. जय मल्हार रूपात गणपती बाप्पा आहे. आणि तुम्ही तो व्लॉग पण पाहिला असेल आपण टाकलेला. किती सुंदर अशी मूर्ती होती. जर तुम्ही नसेल बघितली ना तर नक्की जाऊन बघा. आगमनाला खूप मजा आलेली. समोर आहे परळच्या राजाचा हा भव्य असा गेट. पुढून आहे ना? नाही चालत चालत जाऊया ना. आमचे मिलिंद खोत बोलतात आपण टॅक्सीने जाऊया काय, पण आम्ही बोलतो नको चालत जाऊया, कारण की आगमनाची आठवण येते. आगमनाला कसं आपण इकडून तिकडून धावायचो, तेव्हा टॅक्सी नाही काय नाही, तर आपण जरा तो फील पुन्हा घेऊया. ताशा बाजे ताशाचा आवाज. धुन धुन घुंगरी वाजे घुंगरू
नाचे, अरे घुंगराच्या तालावर बाप्पा नाचे, घुंगराच्या तालावर बाप्पा नाचे. गणपती बाप्पा तर आपापल्या मंडपात विराजमान झालेले आहेत. आणि तुम्हाला हा गेट आठवत असेल परळ वर्कशॉपचा. बाप रे काय गर्दी असते ना शूट करायला. आणि मी तुम्हाला दाखवतो की मी शूट करायला कुठे उभा असतो. ते मागे दुकान आहेत ना त्या साईडला उभा असतो शूट करायला. खूप मजा येते तेव्हा शूट करायला, वेगळा माहोल असतो. पण आज बघा ना एकदम शांतता आहे ना इकडे. परळ वर्कशॉप. आता देवी आले की पुन्हा काही थोडे दिवस राहिलेत देवींचं आगमन होईल. तेव्हा देखील हा जो रस्ता आहे तुम्हाला भरलेला दिसेल आणि पुन्हा देवींचं आगमन जोश आणि जल्लोषमध्ये होईल. तर आता आपण इथून काय करूया, इथून राईट मारूया ना रे, इथून राईट मारूया. हा एक कसा मी रॉ ब्लॉग बनवतोय. म्हणजे चालत चाललो आहे आणि जे दिसेल ते दाखवत चाललो आहे. म्हणजे तुम्ही देखील इकडे फिरत आहात, इथून जात आहात असा तुम्हाला म्हणजे एक बोलतो ना अनुभव होईल की तुम्ही देखील माझ्यासोबत आहात. चला राईट मारूया. सिग्नल मस्त थांबलेलं आहे. गणपती बाप्पा मोरया. आपल्या फेवरेट आपण स्टॉलवर आलेलो आहे ते म्हणजे कीर्ती टी अँड फूड. काकू कुठे गेला? चहा दे, 3 चहा दे. तर हा आमचा, आम्ही जेव्हा पण इथे शूट करायला येतो ना या ठिकाणी तेव्हा आम्ही काकूंच्या इथेच नाश्ता वगैरे करायला आम्ही असतो, चहा वगैरे प्यायला. पण आता काकू नाही आहेत, घरी गेलेत. तर मित्रांनो पोचलो आपण आता परळ विलेजमध्ये आणि इकडेच मागे बिल्डिंग आहे. तर आता आपण जाऊया आतमध्ये आणि अभिषेकला सरप्राईज देऊया. चला. कुठून आहे रस्ता, इकडे एक बिल्डिंग आहे. साईधाम बिल्डिंग यही है, साईधाम. ये है अच्छा. नाही इथून आहे, ती गायत्री बिल्डिंग आहे. साईधाम नाही घे, नाही तुला घ्यायचं तर घे, इथून घेतो. गणपती बाप्पा विसर्जनासाठी निघाले. गणपती बाप्पा मोरया. अभिषेक चिटणीस. लिफ्ट. चला लिफ्टमध्ये. समोर आहे घर. त्याला सरप्राईज द्यायचं, सरप्राईज. बस. अरे माणसा पाया पडून घ्यावं लागतं तुमच्या. सरप्राईज दिलं की नाही? कसं वाटलं सरप्राईज? मी ह्याला बघितलं, मी म्हणून तुला नाही करत होतो. मी बोला ह्याला जाऊन सरप्राईज देऊया. तू बरं वाटलं. आमचे पिताश्री. नमस्कार. हा रवी. दादांचं नाव मिलिंद खोत. जरा हे पण सगळे ब्लॉगर्स आहेत. आणि ह्या मी असा नाही, ही व्यक्ती हे सगळे जेवढे मराठी उत्सव आहेत ना, सण उत्सव दहीकाला म्हणा गणपती सगळ्यांपर्यंत पोहोचवतो. हे सगळ्यात बेस्ट आहे. आजच्या तारखेला आहे दोघं तिघं अजून बरेच. आमची ओळख 8 वर्षापासून आहे. हो पण आज पहिल्यांदा आले. 5 पहिल्यांदा आलो. म्हणजे वेळ काढून आलो. आतमध्ये संकेत आहे. हां आतमध्ये संकेत आहे. संकेत आहे. संकेत आलाय. अच्छा. माझी मुलगी. हां भेटला नव्हता ना तेव्हा. हां. हॅलो, युअर नेम? नभा. नाव वाली दिलं नभा. चांगलं नाव आहे तुझं. नभा. अच्छा. स्नेहलचं नाव.
हो क्या बात आहे. नभा. अजून एक नाव आहे विश्विका. विश्विका. कुठून शोधता एवढी नावं? नावातच कलाकार. अरे हा ते तर आहे. रवी दादा नमस्कार. तू चालला लगेच घर थांब. आता ऍक्च्युली अजून साकीनागाला पण चाललोय. बापरे शॉक झाला तो. नाव झालं ना. भारी था बोलते मस्त अलग था. नाही सही आहे. जब्बरा पण एकदम खतरनाक आहे. हॅलो नमस्कार दादा. नमस्कार नमस्कार. बाकी काय म्हणून? मस्त मस्त. आज अभिषेककडे आलोय. ओके. आज मी त्याला किती वेळा बोललो की मला बोलव घरी बोलवतच नाही तो. अभिषेककडे आलोय गणपती दर्शनासाठी आणि त्यांनी जी उत्तम कलाकृती सादर केली ती आपल्या कॅमेरामध्ये आपण घेण्यासाठी आलोय. ओके. संकेतनी पण घेतलेलीच आहे. तुम्ही आत्तापर्यंत पाहिलीच असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा आणि संकेतच्या चॅनलला सबस्क्राईब करा. मी तुम्हाला मागे पण सांगितलेलं खूप मस्त व्हिडिओ बनवतो. थँक्यू दादा. थँक्यू दादा. हो मस्त आहे. अरे बॅगेची सवयच झाली आहे मला. भारी आहे ना. सार्वजनिक गणपतीला शोसाठी असतात. ही पण नवा कितीला आहेस तू? चौथीला आहे. ती पण कलाकार आहे. एकदम सुरेख अशी सोबत अशी मूर्ती बनवली आहे. आणि आता आपण बघूया हे बघा चिटणीस परिवाराची बघा फर्स्ट प्राईज आलेला आहे घरगुती इको फ्रेंडली सजावट. आता तुम्हाला आतून तर लागलीच असेल कसा देखावा आहे. पहिली होती. आपण बघून गेलो मग आपण एक्स्ट्रा पुढे त्याला कुठे कुठे राहायचं पण तुला आता सिक्वेन्स माहिती आहे थोडाफार. आता आम्ही आतमध्ये आलेलो आहे आणि अभिषेकने आल्याला आम्हाला सरप्राईज दिला. आम्हाला वाटलं नुसतं देखावा आहे पण देखावा नाही इथे चलचित्र म्हणजे एक शो आहे. शो तर आता आपण शो बघूया. आम्ही मात्र दरवर्षी अशा समस्या देखाव्याच्या माध्यमातून या गणपती बाप्पासमोर मांडायचा प्रयत्न करतो. स्वागतम सुस्वागतम. गणेश दर्शनास आलेल्या सर्व गणेश भक्तांचं रवींद्र चिटणीस आणि परिवार मनापासून स्वागत करीत आहोत. बाप्पा आमच्याकडे बघत असतो आणि निष्किलपणे कानातल्या कानात हसत असतो. अप्रतिम असा अंगावर काटा मारतोय. देखावा तर प्रश्नच नाही सगळ्यांना आवडणारच आहे. तू जे काही शो बनवले ते पण मला तुला अगोदर त्या विचारतो मी आलो तुला कसं वाटलं? मी शॉक होतो लिटरली. म्हणजे मी दादांना पहिलं पाहिलं आणि तू होताच बाजूला माझ्या लक्षात थोडंसं हलकं लेट गेलं. फायनली तू आलास एवढ्या वर्षानंतर का होईना 8 वर्ष लागली यायला फायनली. 8 वर्षापासून आमची मैत्री आहे. म्हणजे आमची नेहमी भेट वर्षातून एकदाच होते. ती पण आपल्या गणेशोत्सवामध्ये वगैरे होते. तो दरवर्षी मला मेसेज करतो की ये बघ तू. आणि मी आज खरं सांगतो ना मी आज आलो वेळ काढून आलो आणि मी ते आल्याचं मला चीज झालं. जसं सुरुवात झाली तसं माझ्या अंगावर काटा आला. कारण की हे सर्व एका घरात उभारणं हे काही म्हणजे सोपी गोष्ट नाही आहे. तर मला इथे येऊन खूप बरं वाटलं. आणि जे स्वागत होतं ते मला माझ्या जुन्या चाळीचे दिवस होते आपले जेव्हा पहिलं चलचित्र वगैरे असायची त्याच्यामध्ये कसं स्वागत करायचे तर तसं ते वर्डिंग ऐकून मला एकदम भारावून गेलो मी. आणि एक शेवटचं जे मंत्र होते तर तेव्हा लिटरली आपले टाळीवर टाळी बसत होती. तर खूप भारी बनवलं आहे.
जाहिरातबाजी म्हणतो आपण याला. तो हे आम्ही करायचं ठरवलं आणि ह्या सगळ्याला लिखाण याचं जे उमेश सावंत सर आहेत आमचे, त्यांनी केलं आणि व्हॉइस ओव्हर पण त्यांचा, जो तुम्ही आवाज ऐकता, खूप छान आहे. आणि त्यांनी बरीच वर्ष सार्वजनिक मंडळांसाठी कामं केलेली आहेत, अबुधानगरला वगैरे राहायला पण ते अबुधानगरलाच. आणि ह्या कन्सेप्टला साधारण आम्ही म्हणजे ऍक्च्युली आम्ही सुरुवात करतो मार्च एप्रिल. जे नेसेसरी गोष्टी आहेत त्या आम्ही अगोदर बनवून घेतो आणि बाकीच्या ज्या निडेड गोष्टी आहेत त्या हळूहळू कालांतराने आम्ही बनवायला सुरुवात करतो. आणि हे कम्प्लीट सजावट ही माझ्या वडिलांनी, रवींद्र शंकर चिटणीस यांनी केली आहे. या छोट्या मोठ्या गोष्टी आहेत. आता मी असं बोलू शकणार, तुम्ही उद्या या आणि पहा, कारण की बाप्पाचं विसर्जन उद्याच आहे. अभिषेक बाबा जरा या. तर बाबांनी हे सगळं बाबांनी बनवलेलं आहे. म्हणजे आता बऱ्याचशा 54 वर्ष ती ही कला सादर करतात. मी आता खूप म्हणजे थोडं जेव्हा मला समजायला लागलं तेव्हा मी त्यांची सोबत मदत वगैरे करायला लागलो. आणि ह्यासोबत आता माझी जी मुलगी आहे ती पण करते आम्हाला मदत. तिच्या आवडीनिवडी आहे नभा. तिचं नाव आहे नभा. ही बालमोहन शाळेला 4थीला आता. ओके. सो तिला जसा वेळ मिळतो शाळेतनं येते, रात्री दमून भागून ती विचारते आजोबांना की काय करू, मी करू का. तिने जसं होईल तसं तिच्याप्रमाणे हेल्प केली आम्हाला. सो अशा प्रमाणात आम्ही हा देखावा सादर करतो. आणखी तू एक कला मी नावातले गणपती करतो, जे की तुला माहिती आहे. गणपती करतो आणि माझा पण एकदा बनवलं ती म्हणून. तर थँक्यू सो मच. ॲक्च्युली मी इथे आलो, मला खूप बरं वाटलं. थँक्यू. बटाटा एक असते मेथी. बटाटा मेथीशी लग्न करतो, मग थोड्या दिवसाने मेथी बारते, मग बटाटा दुसरं लग्न करतो, मग बटाट्याची पहिली बायको कोण? माझं लग्न झालं. मेथी तू ती उत्तर दिलं. माहिती काय चला चलो इसी नोट पे थँक्यू. धन्यवाद. चला चला आपलं बाकी आहे. झाले संपूर्ण स्तोत्र हे श्रीधराने मराठीत पठण अनुवादिया. ओम गण गणपतये नमः.